तालुक्यातील आढीव या गावातील आरती सुरज चव्हाण ही महिला डिलिव्हरीसाठी पंढरपूर शहरातील नामांकित असलेल्या मोहिते हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीच्या उपचारांसाठी नातेवाईकांनी तिला दाखल करण्यात आलं होतं. डिलिव्हरी होऊन महिलेला मुलगा झाला, पण डॉक्टरांनी पेशंट आरती चव्हाण यांना रक्ताची कमतरता असल्याचं सांगण्यात आलं. रक्तपेढीमधून रक्त आणण्यासाठी सांगितलं असता नातेवाईकांनी श्री स्वामी समर्थ नावाने पंढरपूरमध्ये असलेल्या ब्लड बँकेत गेले असता नातेवाईकांनी ओ बॉम्बे या रक्तगटाची मागणी केली असता रक्तपेढीतील संबंधित डॉक्टरांनी ब्लड दिले, पण ते ओ बॉम्बे नसून फक्त ओ गट असलेले रक्त देण्यात आले आणि त्यानंतर नातेवाईकांनी ब्लड बँकेतून दिलेले रक्त घेऊन मोहिते हॉस्पिटलला येऊन संबंधित डॉक्टरांकडे ब्लड पिशवी देण्यात आली. डॉक्टरांनी देखील तो रक्तगट चेक न करता आरती चव्हाण या पेशंटला रक्तपुरवठा करण्यात आला. यावेळी काही मिनिटांनी त्या महिलेला वेदना सुरू झाल्याचं दिसून आलं. नातलग यांनी डॉक्टरांना तशी कल्पना दिली, मात्र त्यावेळी डॉक्टरांनी लक्षणं देतात तब्बल 1 तासाने येऊन चेक केलं असता चुकीचा रक्तगट असलेला रक्तपुरवठा केला असल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर संबंधित डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सोलापूर या ठिकाणी पाठवण्यात आले. मात्र काही वेळाने त्या महिलेचा मृत्यू झाला असल्याचं दिसून आलं. महिलेच्या डिलिव्हरीच्या वेळी झालेला नवजात अपत्य मूल हे नवजीवन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि ही घटना सोलापूरसह पंढरपूर तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. या घटनेनं पंढरपूर तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे.